येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामाचं भव्य मंदिर होते आणि त्याची प्राणप्रतिष्ठा देखील 22 जानेवारीला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची होणार आहे। अयोध्येत मोठा उत्सव या सगळ्याचा जल्लोष सुरू आहे। अयोध्येसह देशभरात 22 जानेवारीची वाट जी आहे ती अनेक जण पाहतायत। जल्लोष देशभरात दिसतोय, अनेक जण अनेक प्रकारे या राम मंदिराच्या उत्साहात सहभागी होताना दिसतात। पुण्यात देखील असंच एक राम मंदिराची प्रतिकृती जी आहे ती बनवण्यात आलेली आहे। पुण्यातील सारसबागेत जे असणारं गणपती मंदिर आहे पेशवेकालीन, तिथं ही प्रतिकृती जी आहे श्रीराम प्रभूच्या मंदिराची प्रतिकृती खरं तर ठेवण्यात आलेली आहे। या प्रतिकृतीचं विशेष म्हणजे ही सगळी प्रतिकृती जी तुम्हाला आता दिसते ती विशेष मुलांनी एकत्रित बनवलेली आहे। एका फाउंडेशनच्या मार्फत अनेक विशेष मुलं एकत्र येत तब्बल 10 दिवस या अबनॉर्मल जे चाइल्ड आहेत त्या अबनॉर्मल चाइल्डने तब्बल 10 दिवस परिश्रम घेत ही प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत जे मंदिर बनत आहे त्या मंदिराची प्रतिकृती साकारलेली पाहायला मिळते। अशी अतिशय सुंदर अशी प्रतिक्रिया, अतिशय सुंदर अशी रेखाटलेला देखावा या सगळ्या जो आहे तो मुलांनी साकारलेला पाहायला मिळतो। खरं तर येत्या 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा अयोध्येतील जे मुख्य मंदिर आहे त्या मंदिरात होणार आहे आणि देशभर या सगळ्या उत्सवाचं जी आहे ती तयारी मोठ्या प्रमाणात केली जाते आणि पुण्यात देखील आता अनेक विविध प्रकारे अनेक जण या 22 जानेवारीची तयारी करताना पाहायला मिळतात। त्याचाच एक भाग म्हणून पुण्यातील जे पेशवेकालीन सारसबाग मंदिर आहे तिथं ही प्रभू श्रीरामाच्या मंदिराची जी आहे ती प्रतिकृती अबनॉर्मल चाइल्डने एकत्रित येत जी आहे ती बनवलेली आहे आणि आता ती प्रतिकृती आजपासून पुणेकरांसाठी खरं तर खुली करण्यात आलेली आहे, पाहण्यासाठी खुली करण्यात आलेली आहे। तब्बल 10 दिवस अथक परिश्रम घेत या सगळ्या ज्या विशेष मुलांनी आहे ती ही जी मंदिराची प्रतिकृती आहे ती आता बनवण्यात आलेली आहे आणि 22 जानेवारीचा उत्साह जो आहे तो आता पुण्यात देखील पाहायला मिळतोय। कॅमेरापासून तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।